राजे हो जिनराज जी आहो राजे हो जिनराज जी स्वराज्याचे भांग तोरण सती पाहून कोणाला किल्ला घ्यावा ताब्यात अश्वमी मूर्त ठेव ध्यानात जिजाबाई भरला गडात जी आहो राजे हो जिनराज जी अहो राजे हो जिनराज जी कोढ्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला शेलार मामा होते संगतीला एवढ्यात रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला आता दिला तुम्ही लग्न कार्याला आनंदात लढाई घाईला आहो राजे हो जिनराज जी आहो राजे हो जिनराज जी तानाजी मालुसरेला हे गळतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिळवायचं आणि आमच्या राजांना लढायला जायचं कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बरोबर आधी कधी लग्न कोंढाण्याचे नंतर ते लग्न रायबाचे घ्यावे एवढे गुण आमचे जी कोंढाण्याचे उंच शिखर रक्त किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कळते टाकावे कोणी कडून पाहते आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाळ्यातून एक घोरपड बाहेर काढली आणि त्या घोरपडीचे नाव माहित आहे यशवंती चाल घोरपड भांडली धोळीला यशवंती कुंकवात तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला असे करून चढले कोंढाणा जी असे करून चढले कोंढाणा जी त्यावेळी कोंढाणाचा किल्लेदार होता एक उदयभान नावाचा एक राजपूत. ऐ उदयभान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतेस या शिवसेनेत दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील. अरे चल हट दिल्लीला जर मुजरा करणारी मराठ्यांची जात नाही एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. मराठी माणसांना सात कणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवले एक पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि तेव्हा तानाजीने वार बघा केला उदयभान बघा चौताळला उदयभानाच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच जखमा अंगाला रक्ताच्या फारवळ्यात 80 वर्षाचा शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारले उमट्याना छातीवर मामा बसलेला दाताने फोडलं नरडीला सपासप करती वाराला असे उभे चिरले उदयभान्याला जी उभे चिरले उदयभान्याला जी धन्यवाद.